तुमचं नाव सांगा आणि हिपहॉप तुमच्यासाठी काय आहे ते सांगा. माझं नाव हर्षवर्धन दिलीप वानखेडे आणि मी स्ट्रीट फोर्स क्रूला रिप्रेझेंट करतो. पुण्यामधला हिपहॉप क्रू आहे हा. आणि माझ्यासाठी जर हिपहॉप बोलायला गेलं तर हिप हे माझ्यासाठी एक बुद्धिमत्ता आहे आणि हॉप त्या बुद्धिमत्तेचा एक वापर आहे. तुम्ही त्या बुद्धिमत्तेचा वापर सोसायटीमध्ये, यूथमध्ये आणि इतर गोष्टींमध्ये कसा बदलाव घेऊन येत आहे त्या गोष्टीसाठी हा हिपहॉप आहे. त्याचबरोबर हिपहॉपमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्या हिपहॉपच्या मार्गाने तुम्ही कसा बदलावता आहे, जसं की रॅप झालं, ग्राफिटी झालं, डीजेइंग झालं, डान्स झाला आणि पाचवं एलिमेंट स्वतः सेल्फ अवेअरनेस, जे तुमच्याबद्दल ज्ञान आहे आणि तुमच्या ज्ञानाबद्दल तुम्ही दुसऱ्यांबद्दल कसा अवेअरनेस पसरवत आहे ते माझ्यासाठी हिपहॉप आहे. आणि ऑब्वियसली हे फन करूनच सर्व पुढं न्यायची गोष्ट आहे, तर माझ्यासाठी हे हिपहॉप आहे. हर्षल, हिपहॉप आणि डॉक्टर आंबेडकरांची विचारधारा याला तू कसं कनेक्ट करतो? या दोन्ही गोष्टी गुलामगिरीतनंच आलेल्या गोष्टी आहेत. तर हिपहॉप हे पण गुलामगिरीतनंच आलेलं एक केंद्र म्हणू शकतो आणि बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते पण एक चळवळ आहे, ते पण गुलामगिरी तोडण्याचंच एक केंद्र होतं आणि आहे. तर या गोष्टी माणसात किंवा समाजात माणसाबद्दल ज्या चुकीच्या विचार आहेत त्या चुकीच्या विचारांना तोडण्यासाठी या गोष्टींना मी एकत्र असं बघू शकतो की जसं की कलातनं झालं, आपण रॅपमधनं गोष्टी सांगू शकतो ज्या चुकीच्या गोष्टी घडल्यात, आपण ग्राफिटीमधनं त्या गोष्टी दाखवू शकतो, डान्समधनं त्या गोष्टी आपण मांडू शकतो. तर या गोष्टी मी असं कनेक्ट करतो. आणि पीपल्स हिपहॉप आणि पीपल्स हिपहॉपच्या स्टॉप द व्हायलन्स मुवमेंटबद्दल तुझं काय म्हणणं आहे? आत्ता जर काळाची गरज बघितली तर छोट्या गल्लीपासून ते मोठ्या मोठ्या देशापर्यंत फक्त भांडणंच चालू आहे. तर स्टॉप द व्हायलन्स हे फक्त एका स्थानापुरती नसून हे पूर्णपणे एक वर्ल्ड वाईड चाललेलं एक मूवमेंट आहे मला असं वाटतं आहे. तर यातलाच हा एक छोटासा प्रयत्न आहे की आपण जे लोकल लोक आहेत त्यांच्यामध्ये अवेअरनेस पसरवणं की तुम्हाला भांडणानेच सगळ्या गोष्टी होत नाहीत. तुम्ही कोयता घेण्यापेक्षा तुम्ही कला करा आणि त्याच काळातनं तुम्ही तुमचं जीवन सुधारवू शकता की तुम्हाला कोयता घ्यायचीच गरज नाही आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही जर प्रेमाने जर बोललात, प्रेमाने जर सगळ्या गोष्टी केल्यात तर माझ्या मते त्या सॉल्व्ह होऊ शकतात. त्याचा आपला फक्त मार्ग बदलतो, आपण एक भांडणाचा मार्ग पकडतो आणि दुसरा शांततेचा मार्ग पकडतो. तर मला असं वाटतं आहे की व्हायलन्स हे प्रत्येकाला कमी करणं फार गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी ही मुवमेंट फार गरजेची आहे. कारण आपण ज्यावेळेस शांत असू त्यावेळेसच आपलं जीवन व्यवस्थित चालू राहील आणि आपलं जीवन व्यवस्थित चालू राहील तर समाज शांत राहील. तर त्याच्यासाठी स्टॉप व्हायलन्स जो पण आम्ही मुवमेंट सुरू केला आहे, जो पण आपण सगळे मिळून मुवमेंट सुरू केला आहे, तो एक फार महत्त्वाचा मुवमेंट आहे सोसायटीसाठी मला असं वाटतं. थँक्यू सो मच हर्षल. जय भीम. जय